समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे। कॅगच्या अहवालामधून समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमधला एक मोठा गैरव्यवहार समोर आलाय। 6 कुलूपबंद वसतिगृहांना 4 वर्षात 1,62,00,00,000चं अनुदान देण्यात आलंय। 6 पैकी 4 वसतिगृह ही जालन्यामध्ये, बुलढाणा आणि लातूर या ठिकाणी आहेत। लातूरमध्ये 2 वसतिगृह आहेत। 38 विद्यार्थी इथे वास्तव्याला असल्याची नोंद आहे। तर कॅगच्या तपासणीमध्ये राज्यातील 6 अनुदानित वसतिगृह प्रत्यक्षात मात्र बंद किंवा ओस पडलेली आढळली। मात्र सरकारी नोंदींमध्ये विद्यार्थी वास्तव्यास असल्याचं, अधीक्षक कार्यरत असल्याचं दाखवून नियमित अनुदान लाटण्यात आलंय। 6 वसतिगृहांसाठी गेल्या 4 वर्षात 1,62,00,00,000चं अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे। या अनुदानामध्ये अधीक्षकांचं मानधन आणि इतर खर्चाचा देखील समावेश आहे। जालना शहरामधल्या मोदीखाना वसतिगृहावर देखील गंभीर ताशेरे ओढण्यात आले। कॅगच्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये मोदीखाना वसतिगृहाची इमारत अगदी जीर्ण अवस्थेमध्ये आणि कुलूप बंद आढळली। मात्र अधिकृत नोंदींमध्ये या वसतिगृहामध्ये 38 विद्यार्थी वास्तव्यास असल्याचं दाखवण्यात आलं होतं। प्रत्यक्षात वसतिगृह बंद असतानाही 4 वर्षात अधीक्षकाच्या मानधनासाठी 18 लाख रुपये खर्च करण्यात आले।